वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा पुंडलीकवरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सवसंतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचे चिंतन करत आपण 6व्या अध्यायातल्या 80 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलाय। आज आपण या 6व्या अध्यायातल्या 81 क्रमांकाच्या पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये ज्ञानोबाराय श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 7व्या आणि 8व्या या 2 श्लोकांचं निरूपण करणार आहेत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा योग महात्म्याच्या वर्णनाकडे वळलेले आहेत। योगयुक्त पुरुष कोण, त्यांचं वर्णन इथं भगवंत करतायत। जो योगारूढ झालेला पुरुष आहे त्या पुरुषांची काही लक्षणं इथं भगवंत सांगणार आहेत। त्या लक्षणांचा आपण आज विचार करणार आहोत। सुरुवातीला 7व्या श्लोकात भगवंत म्हणतायत, जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विचितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनः। अर्थात जितेंद्रिय व शांत पुरुषाच्या ठिकाणी परमात्मा निश्चल असतो आणि शीत उष्ण सुख दुःख मान अपमान यामध्येही तो समज असतो। ज्ञान आणि विज्ञानाने तृप्त अंतःकरण झालेला व निश्चल तसेच इंद्रियांना आपल्या स्वाधीन ठेवणारा, लोखंड पाषाण सुवर्ण इत्यादिकांविषयी समबुद्धी राखणारा असा जो विरक्त पुरुष, त्याला योगरूढ असे म्हणतात। एका गूढ महत्वाच्या अशा विषयाला भगवंतानं इथं हात घातलेला आहे। साधकांसाठी हे दोन्ही श्लोक अतिशय महत्वाचे आहेत, कारण या श्लोकांमधून जीवन जगण्याची एक वेगळी पद्धत, एका वेगळ्या सत्याला, अस्तित्वाला आपल्या जीवनाचं केंद्र मानून जगणारा जो योगारूढ पुरुष आहे, त्या योगारूढ पुरुषाचं वर्णन इथं भगवंतानं केलेलं आहे। सामान्यतः माणूस हा द्वंद्वामध्ये जीवन जगत असतो। बदलामध्ये जगण्याची माणसाला सवय असते। बदल हा एक अपरिहार्य अनिवार्य भाग आहे असं मानून जे जे बदलत आहे त्या बदलणाऱ्या गोष्टीवर लक्ष ठेवून जगणं हा सामान्य माणसाचा, सामान्य जीवाचा स्वभाव असतो। पण हे जे बदल नसतं ते सामान्यतः 2 टोकांवरचं फिरणं असतं। परिवर्तन, बदल म्हणजे काय, तर द्वंद्वांमध्ये फिरत राहणं। प्रकृती, माया ही चंचल आहे, अस्थिर आहे, आणि हिचं जे अस्थिरत्व आहे ते 2 टोकांच्या मध्ये फिरत असतं। ही 2 टोकं म्हणजे द्वंद्व, सुख दुःखाची 2 टोकं, चांगल्या वाईटाची 2 टोकं, शीत उष्णतेची 2 टोकं, मान अपमानाची 2 टोकं, अशी या द्वंद्वाची अनेक रूपं आपल्याला बघता येतात। ज्याच्या जीवनामध्ये द्वंद्व हे केंद्रात आहे, द्वंद्वात्मक जीवन हा ज्याच्या जगण्याचा भाग आहे, तो आयुष्यामध्ये या 2 वेगवेगळ्या ध्रुवांच्या मध्ये लटकत असतो, फिरत असतो, भ्रमण करत असतो। एक नियमित असं उदाहरण घेऊन आपण हे स्पष्ट करून घ्यायचं ठरवलं तर आज आयुष्यामध्ये सुख आहे, काही काळानंतर हे सुख दुःखामध्ये बदलणार आहे। तुम्ही आज दुःखात आहात तर उद्या सुखात असणार आहेत, सुखात आल्यानंतर पुन्हा दुःखात जाणार आहेत। आज तुमचा मान सन्मान होतोय, कधी तरी तुमचा अपमानही होणार आहे। आता वातावरणामध्ये थंडपणा आहे, ओलावा आहे, काही दिवसांनी याच वातावरणामध्ये उष्णता यायला लागली।
आज तुम्ही उन्हासाठी तरसताय, काही महिन्यानंतर तुम्ही सावलीसाठी तरसायला लागा. आयुष्याचं भ्रमण जे आहे, आयुष्याचं फिरणं जे आहे, हे अशा दोन द्वंद्वांना जोडण्यासाठी नेहमी फिरत असतं. आणि ही दोन द्वंद्व कधीही फिरून भ्रमण करून जोडता येत नाहीत. माणसाला असं वाटतं की या दोन ध्रुवांना जोडणं, या दोन ध्रुवांना जोडण्याचा प्रयत्न करणं हेच आयुष्य आहे. आणि म्हणून मान सन्मान मिळत असला की इतरांचा अपमान करणं, सुख मिळालं की दुःखाची अवहेलना करणं, शीत असं मिळायला लागलं की उष्णाची अपेक्षा करणं, उष्ण असं मिळायला लागलं की शीताची अपेक्षा करणं, गरिबी वाटायला आली की श्रीमंतीची अपेक्षा करणं, श्रीमंती वाट्याला आली की गरिबीची उपेक्षा करणं, असं साधारणपणे माणसाचं जीवन हे चालत असतं. आणि द्वंद्वाची जी दोन टोकं असतात, त्या दोन टोकांचं ही वैशिष्ट्य आहे की त्यातलं एक टोक हे जीवाला आवडीचं असतं आणि एक टोक जीवाला नावडीचं असतं. एका वेळी एक टोक आवडत असेल तर त्याच्यापेक्षा विरुद्ध आणि विपरीत टोक हे त्याच्यासाठी नावडतं असतं. आणि सामान्यतः जी सकारात्मक द्वंद्वातला जो सकारात्मक भाग आहे तो अनेकांना आवडतो. द्वंद्वाची जी नकारात्मक बाजू आहे ती लोकांना आवडत नाही. सुख लोकांना आवडतं पण दुःख लोकांना नकोसं वाटतं. मान लोकांना हवा हवासा वाटतो, अपमान लोकांना नकोसा वाटतो. चांगलं लोकांना हवं असतं, वाईट लोकांना नकोसं वाटायला लागतं. पवित्र आहे ते हवं वाटतं, अपवित्र आहे ते नकोसं वाटायला लागतं. आणि म्हणून द्वंद्वांनाही हा जीव नीटपणे स्वीकारू शकत नाही, स्वीकारत नाही. द्वंद्वातल्या एका टोकाला तो स्वीकारतो. आणखी दुर्दैवाची गोष्ट अशी की या द्वंद्वाच्या टोकांपैकी जेव्हा तो त्याच्या आवडीच्या टोकावर असतो तेव्हा तो त्या द्वंद्वाच्या दुसऱ्या विपरीत टोकाला विसरून जातो. तो हे विसरतो की हे द्वंद्व एकमेकांचा अविभाज्य भाग आहेत. जसं नाण्याच्या दोन बाजू असतात, एका बाजूला चित असतं, एका बाजूला पट असतं. तुम्ही चिताकडे लक्ष द्याल तर पटही त्याला चिपटूनच पलीकडे आहे याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आणि जेव्हा तुमच्या समोर पट आहे तेव्हा त्याच्या मागे चित आहे हे सुद्धा आपण विसरता कामा नये. जीवाची चूक हीच होते की जेव्हा तो सुखात असतो तेव्हा आपल्या वाट्याला दुःख येणार आहे हे तो विसरतो. आणि जेव्हा त्याच्या वाट्याला दुःख येतं तेव्हा तो सुखाची अपेक्षा करून सुखाकडे नजर ठेवतो. आणि म्हणून तो धड सुखाचाही आनंद घेत नाही आणि दुःखही नीटपणे भोगून संपवत नाही. दुःख हा नशिबाचा भाग आहे म्हणून तो दुःखही नीट सहन करत नाही, सोसत नाही. आणि दुःख वाट्याला आल्यानंतर ते दुःख कर्माचा भाग म्हणून जोपर्यंत तुम्ही सहन करत नाही, भोगत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याच्यातून मुक्ती नाही, सुटका नाही. आणि म्हणून या द्वंद्वामध्ये जीवन जगणारा जो जीव आहे तो जीव नेहमी फिरत राहतो, भटकत राहतो. जन्मतो मरतो, मरतो जन्मतो. जन्म त्याला हवा हवासा वाटतो, मरण त्याला नकोसं वाटतं. पण जन्म वाट्याला आलं की मरण अपरिहार्य आहे हे तो विसरतो. थोडासा विचार केला, थोडी बुद्धी वापरली तर सहज या जीवाला कळू शकतं की आयुष्यात सुख आहे तर आयुष्यात दुःख आहे, आयुष्यात जन्म आहे तर आयुष्यात मरण आहे, आयुष्यात मान आहे तर आयुष्यात अपमान आहे. तुम्हाला संबंध जग कायमस्वरूपी कधीही मान देऊ शकत नाही. समाजात नेहमी तुम्हाला एक वर्ग मान देत राहील तर त्याच वेळी एक वर्ग तुमचा अपमानही करत राहील. म्हणून मान स्वीकारून अपमान त्यागेल असं कधीही शक्य नाही. आणि ज्याचा आयुष्यात अपमानच होतोय त्याचाही आयुष्यात कधी ना कधी मान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मान आला की अपमान येणार आणि अपमान झाला की मान येणार. सुख आलं की दुःख येणार, दुःख आलं की सुख येणार. उष्णता असली की शीतलता येणार, शीतलता असली की उष्णता येणार. ही द्वंद्वात्मकता ही या मायेची, या सृष्टीची अपरिहार्य बाजू आहे. म्हणून या द्वंद्वाला जो चिकटला, या द्वंद्वाला ज्यानं पकडलं त्याचं जगणं त्या द्वंद्वासारखं अस्थिर, सारखं बदलणारं, चिंतामय अशा प्रकारचं बनतं. याच्या उलट ज्याला ही दोन्ही द्वंद्व साधता येतात तो आयुष्यात खऱ्या अर्थानं समाधानी आणि सुखी असतो. मग ही द्वंद्व कुणाला साधली जातात?
दोन टोकांमध्ये, दोन द्वंद्वांमध्ये जर साम्यता आणायची असेल तर त्या दोन्ही द्वंद्वांच्या मध्यभागी साम्य ठिकाणी उभं राहता आलं पाहिजे. दोन द्वंद्वांच्या अत्यंत मध्यभागी, बरोबर मध्यभागी ज्याला उभा राहता आलं, दोन द्वंद्वांच्या मध्ये ज्याला राहता आलं, स्थिर राहता आलं, त्यानं दोनही द्वंद्व हस्तगत केली, दोनही द्वंद्व जिंकली असा त्याचा अर्थ झाला. या दोन द्वंद्वांपैकी एका जरी द्वंद्वाकडं तुमची बाजू झुकली तर ते द्वंद्व तुम्हाला तितकंच जन्ममरणाला कारण ठरेल जेवढं एका सामान्य जीवाच्या जन्ममरणाला कारण ठरेल. म्हणून ज्याला ही सगळी द्वंद्व आयुष्यातली, माऊलींनी भगवंतानं इथं काही मोजकी उदाहरणं द्वंद्वाची दिलेली आहेत, पण ज्याला साम्य अवस्था सापडली त्याला सगळ्याच द्वंद्वांमधली साम्य अवस्था सापडते. आणि ज्याला मध्य सापडतो, ज्याला साम्य अवस्था सापडते, त्याच्या नियंत्रणात दोन्ही गोष्टी येतात. आणि ज्याच्या नियंत्रणात द्वंद्व येतं त्याला द्वंद्वाची दोन्ही टोकं सारखीच असतात. यातल्या एकाही द्वंद्वातल्या टोकाकडे तो स्वतःला झुकू देत नाही, स्वतः झुकत नाही आणि द्वंद्वालाही झुकू देत नाही. अशी साम्यावस्था ज्यांनी प्राप्त करून घेतली त्या पुरुषाची लक्षणं भगवंत सांगतायत की तो जितेंद्रिय असतो, त्याला इंद्रियांवर विजय मिळवलेला असतो. कारण इंद्रियांवर विजय मिळवल्याशिवाय इंद्रियांचं साम्य, इंद्रियांचा समभाग, इंद्रियांचं केंद्र आपल्याला सापडत नाही. शरीराच्या कोणत्याही एका इंद्रियांवर तुमची आसक्ती गेली, वासना गेली तर तो एक अवयव सुद्धा तुम्हाला पतित करू शकतो, अधपतित करू शकतो. आणि म्हणून शरीराला जिंकणं, शरीराला नियंत्रणात मिळवणं म्हणजे मायेच्या मध्यावर येणं. आणि जो मायेच्या मध्यावर आला, ज्यानं शरीराला जिंकलं, तो परमात्म्याच्या आपोआप मध्यावर येतो. कारण जिथं माया संपते, जिथं मायेवर विजय मिळवला जातो, त्याच्याच दुसऱ्या बाजूला परमात्मा असतो. म्हणून मध्यावर यायचंय तर फक्त शरीर जिंकणं, चित्त शांत करणं एवढीच गोष्ट साधकाला करायची आहे. कारण पलीकडची बाजू आपली स्वतःचीच आहे. थोडं उदाहरण देऊन सांगतो म्हणजे स्पष्ट होईल. मी जिथं आहे तिथून मला 1 किलोमीटर अंतर पार करायचंय आणि त्याच्या मध्यावर यायचंय. माझ्यापासून 1 किलोमीटर अंतराच्या मध्यावर म्हणजे 500 मीटरवर. मी 500 मीटरवर आलो याचा अर्थ मी 1 किलोमीटरच्या मध्यावर आलो. पण माझं राहणं जर 500 मीटरवर असेल, माझं केंद्रच, माझं अस्तित्वच 500 मीटरवर असेल, तर मला 1 किलोमीटरचं अंतर पार करावं लागणार नाही, मला फक्त 500 मीटरचंच अंतर पार करावं लागेल. उदाहरण सोपं आहे पण अध्यात्माच्या दृष्टीतलं अतिशय गहन असं हे चिंतन आहे. परमात्मा आपण स्वतः आहोत, ब्रह्म आपण स्वतः आहोत. ब्रह्मरूपत्व त्यापासून आपण दूर गेलोय, आपण भ्रमाचा आधार घेऊन दूर गेलोय. म्हणून आपल्याला परब्रह्मापासून वेगळा प्रवास करायची गरज नाही. आपल्याला प्रवास फक्त पुढचा करायचा आहे, तो म्हणजे मायेच्या बाधेमुळं, मायेच्या बंधनामुळं आपल्या ब्रह्मतत्वापासून जो आपण पलीकडचा प्रवास केलेला आहे तेवढाच प्रवास आपल्याला करायचा आहे. ब्रह्मरूपत्वाकडे जाण्यासाठी वेगळा प्रवास आपल्याला करायची गरज नाही. कारण ते ब्रह्मरूपत्व आपल्याला आधीच साध्य आहे, स्वयंसिद्ध आहे. आणि म्हणून पुढचा जो प्रवास आहे, आपण आपल्या रूपाला विसरून जो मायेच्या बाधेनं प्रवास केलेला आहे तेवढाच प्रवास आपल्याला परतीचा करायचा आहे. आणि तो परतीचा प्रवास म्हणजे जितेंद्रिय. शरीराला जिंकणं, चित्ताला शांत करणं म्हणजे मायेच्या बाधेनं झालेला प्रवास परत करणं असा त्याचा अर्थ आहे. आणि ज्यानं आपलं चित्त शांत केलं, ज्यानं आपली इंद्रिय जिंकली, त्याचा परमात्मरूप अवस्थेचा जो आवाक आहे तो त्याच्यापासून क्षणभरही दूर नाही. कारण परमात्मा हा तोच आहे ज्याचं चित्त शुद्ध झालं, ज्यानं इंद्रियांवर विजय मिळवला, तो परमात्माच झाला. कारण परमात्मा तो आहेच, फक्त इंद्रियांच्या अधीन गेल्यामुळं, चित्ताच्या अशांतीमुळं त्याचं ब्रह्मरूपत्व तो विसरला. आणि चित्त शांत झाल्यामुळं, इंद्रियांवर विजय मिळवल्यामुळं
त्याला त्याचं स्वाभाविक ब्रह्मतत्व आपोआपच प्राप्त झालं आणि हे ब्रह्मतत्व आपोआप प्राप्त झाल्यामुळं स्वाभाविकपणे शीत उष्ण सुख दुःख मान अपमान या सगळ्यांमध्ये तो आपोआपच सम होऊन जातो. ज्ञानानं आणि विज्ञानानं त्याचं अंतःकरण तृप्त झालेलं असतं. त्यानं ज्ञानाचाही अनुभव घेतलेला असतो आणि विज्ञानाचा म्हणजे प्रापंचिकाचाही अनुभव घेतलेला असतो, भौतिकाचाही त्यानं अनुभव घेतलेला असतो आणि अध्यात्माचाही त्यानं अनुभव घेतलेला असतो आणि या दोघांचाही अनुभव ज्यानं घेतला तो तृप्त झाला. माऊली आणि भगवान कृष्ण परमात्मा अतिशय महत्वाची गोष्ट इथे सांगतायत. ज्ञानाची प्राप्ती होण्यापूर्वी विज्ञानाची प्राप्ती सुद्धा तितकीच गरजेची आहे. विज्ञान आणि ज्ञान दोघांना जीवात्मा खऱ्या अर्थानं तृप्त होतो. केवळ अध्यात्म आयुष्यात आलं तर मायेबद्दलची वासना मनामध्ये कायम राहते. म्हणून वासनेचं दुःख जाणून घेऊन मग आपण आत्मानंदाचं सुख अनुभवलं तर खऱ्या अर्थानं अंतःकरणाची तृप्ती होत असते. मी नेहमी म्हणतो की जे ज्याला मिळालं त्याला त्याची निरर्थकता कळत असते. ज्याला आयुष्यात काहीच मिळालं नाही त्याला आयुष्यात सर्व काही मिळायची पोकळी कायम असते. म्हणून गरिबाला श्रीमंतीची हाव असते, पण जो श्रीमंत झालाय त्याला श्रीमंतीची हाव नसते. त्याला आपल्याला मिळालेली श्रीमंती टिकवण्यात रस असतो, कारण त्याला कळलेलं असतं जी मिळालेली श्रीमंती आहे त्यामध्ये रस नाही, त्यामध्ये समाधान नाही, त्यापेक्षा वेगळं काहीतरी आणखी मिळावं म्हणून तो धडपडतो. पण जे वेगळं मिळण्यासाठी तो धडपडतोय ते ज्याला मिळालंय तोही समाधानी नाही याची त्याला जाणीव असते. आणि म्हणून ज्ञानाबरोबरच विज्ञानामुळं येणारी तृप्ती ही खूप गरजेची असते. आणि या दोघांच्याही ज्ञानानं जो तृप्त झालाय तो निश्चल बनतो. त्याला आता आयुष्यात दुसरं काहीही बनवायची मिळवायची गरज राहत नाही. इंद्रियांना त्यानं आपल्या स्वाधीन ठेवलेलं असतं आणि ज्यानं इंद्रियांना स्वाधीन ठेवलं त्याला लोखंड पाषाण सुवर्ण या सगळ्यांमध्ये सुद्धा एकच दिसतं. या सगळ्यांच्या बाबतीत त्याच्या अंतःकरणात समबुद्धी असते आणि अशा विरक्त पुरुषालाच योगारूढ पुरुष म्हणावं असं वर्णन इथं भगवंत करतायत. माऊली या श्लोकाचं काय निरूपण करतायत ते बघूयात. तया स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. अर्थात ज्याने आपले मन जिंकले व ज्याच्या सर्व वासना शांत झाल्या त्याला परमात्मा कुठे पलीकडे लांब नाही. वासना व शांती, मायेबद्दलचं आकर्षण या गोष्टीमुळं जीवाचा विपरीत प्रवास झालेला आहे, उलटा प्रवास झालेला आहे. जो त्याचा स्वभाव आहे, जे त्याचं मुक्कामाचं ठिकाण आहे, त्या मुक्कामाच्या ठिकाणाच्या उलटा प्रवास त्यानं केलेला आहे आणि म्हणून त्याला भटकंती करावी लागते. तुम्ही तुमच्या घरातून बाहेर गेलात की तुम्ही तुमच्या घरी येईपर्यंत जो काही प्रवास तुम्ही करता तो प्रवास म्हणजे भटकंती असते. भले तुम्ही दुसऱ्याच्या घरी मुक्काम कराल, तो मुक्कामही तुमचा भटकंतीचा भाग असतो. तो मुक्काम म्हणजे समाधान नाही, तो मुक्काम म्हणजे विश्रांती नाही. विश्रांती तेव्हाच जेव्हा तुम्ही तुमच्या घरी मूळ घरी परत येता. ते मूळ घर म्हणजे परमात्मा रूपता, ते मूळ घर म्हणजे ब्रह्मावस्था. आणि हा जीवात्मा ही ब्रह्मावस्था सोडून भ्रमाच्या आधारानं विपरीत प्रवास करतो आणि विपरीत प्रवास करणारा हा जीवात्मा जेव्हा आपल्या मूळ रूपाकडे उलटा प्रवास करून येतो, असा जो तया स्वांतःकरण जिता, ज्यानं स्वतःचं अंतःकरण जिंकलेलं आहे. अंतःकरण जिंकणं म्हणजे अंतःकरण स्थिर करणं. अंतःकरण जिंकणं म्हणजे अंतःकरणाला त्याच्या मूळ रूपामध्ये आणणं. ज्यानं अंतःकरण आपल्या मूळ रूपात आणलं, ज्याचं अंतःकरण स्थिर झालं त्यानं अंतःकरण जिंकलं. आणि ज्यानं असं केलं सकळ कामोपशांता, सगळ्या प्रकारच्या कामांची, कामनांची, वासनांची त्यानं शांती केलेली आहे. सगळ्या कामांची शांती केली. सगळ्या इंद्रियांना
वासनेनं जे जखडलेलं होतं त्या वासनेपासून त्यानं इंद्रियांना मोकळं केलंय. म्हणून सकळ काम उपशांता, आणि असा जो जीवात्मा आहे तया परमात्मा परवता दुरी नाही, त्याला परमात्मा दूर नाही, अतिशय जवळ आहे. जवळ आहे म्हणण्यापेक्षा अंतःकरण शांत झालं की परमात्माच आहे. जैसा किडाळाचा दोषो जाये तरी पंधरे तोच होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोकी. अर्थात सोन्याचा हिंकसपणा नाहीसा झाल्यावर जसे तेच उत्तम सोने होते, तद्वत मनातील संकल्प नाहीसे होताच जीवाचे ब्रह्मत्व सहज सिद्ध होते. जी स्वभावतः ब्रह्म आहे, आपण स्वभावतः चैतन्यमय आहोत, आपण स्वभावतः सुखाचे अंश आहोत. आपल्याला सुखाचा अंश बनावं लागत नाही, सुखाचा अंश बनण्याकरता आपल्याला काही करावं लागत नाही, आपल्याला पवित्र बनण्यासाठी काही करावं लागत नाही. आपण पवित्र आहोतच, आपण शुद्ध आहोतच. आपल्याला फक्त आपल्या पावित्र्याला लागलेला डाग धुवायचा आहे. आपल्या शुद्ध रूपामध्ये जी अशुद्धता भरलेली आहे, जी अज्ञान आणि अविद्या भरलेली आहे, तेवढीच आपल्याला काढायची आहे. माऊलींनी त्या पद्धतीचा दृष्टांत दिलाय. सोन्यामध्ये काही हिणकसपणा शिरला तर त्या सोन्याला आगीमध्ये टाकलं की त्याचा जो हिणकसपणा असतो तो जळून जातो, आणि हिणकसपणा जळाल्यावर वेगळं सोनं मिळवायची गरज नसते. हिणकसपणा जाळल्यावर जे उरतं ते सोनंच असतं, सोनं त्या हिणकसपणातच असतं. ज्याला तुम्ही हिणकस म्हणत होता त्याच्यातच सोनं दडलेलं होतं. तो हिणकसपणा दूर केला की सोनं वेगळं मिळवावं लागत नाही, सोनं मिळालेलंच असतं. अगदी त्या पद्धतीनं ब्रह्मरूप असलेल्या जीवात्म्याला मायेच्या बाधामुळं, अज्ञान अविद्येच्या बाधेमुळं त्याला हिणकसपणा प्राप्त झाला. तो हिणकसपणा म्हणजे अविद्या अज्ञान बाजूला काढलं की हा जीवात्मा मूळ शुद्ध बुद्ध असा प्रबुद्ध रूप आहे, पवित्र आहे, चैतन्यमय आहे. त्याला वेगळं मिळवण्याची गरज नाही. म्हणून जैसा किडाळाचा दोषू जाये, किडाळाचा म्हणजे हिणकसपणाचा, डागाचा, एकदा तो दोष गेला तरी पंधरे तेच होय. पंधरे म्हणजे सोनं. हिणकसपणा गेल्यावर तेच जसं सोनं बनतं, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. त्या पद्धतीनं जीवात्म्यानं संकल्पाचा लोप केला, संकल्पाचा त्याग केला. इथं संकल्प शब्दाचा अर्थ वेगळा आहे. इथं संकल्प शब्दाचा अर्थ आहे जो मी नाही तो मी आहे असं मांडण्याचा जो खोटा संकल्प त्यानं केलाय. भ्रममूलक मानसिकता म्हणजे संकल्प. हा जो भ्रम त्यानं पाळलेला आहे तो भ्रम टाकून दिला की मग तो स्वभावतःच जीव ब्रह्म आहे. हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा, नलगे मिळो जाणे आकाशा अनाठाय. अर्थात घाटातील आकाशाला घाटाचा नाश झाला असता महाकाशाला मिळण्यासाठी जसे दुसऱ्या ठिकाणी कोठे जावे लागत नाही. माऊलींनी दुसरा दृष्टांत दिला. एक दृष्टांत सोन्याचा. हिणकसपणा सोन्यात आला की हिणकसपणा फक्त काढायचा असतो, सोनं वेगळं मिळवायची गरज पडत नाही. सोनं स्वतः स्वयंसिद्ध असतं. किंवा एखादा माठ आहे, त्या माठाच्या आत आकाश आहे, हवा आहे, पोकळी आहे. तो माठ फोडल्यानंतर त्या आतल्या आकाशाला बाहेरच्या आकाशाला मिळण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नसते, कारण बाहेरचं अवकाश स्वतः सिद्ध असतं, कायम असतं. पण त्या अवकाशापासून माठातला जो अवकाश आहे तो वेगळा पडतो. तो केवळ बाह्य आकारामुळं, माठामुळं. आणि तो माठच तुटला की मग आतला अवकाश आणि बाहेरचा अवकाश, आतला आकाश बाहेरचा आकाश, आतली पोकळी बाहेरची पोकळी एक होऊन जाते. त्या पद्धतीनं अज्ञान आणि अविद्या दूर झाल्यानंतर हा जीवात्मा आपोआपच आपल्या मूळ रूपाला उपलब्ध होतो. हा घटाकारो जैसा, घटाचा आकार म्हणजे माठाचा, भांड्याचा काही म्हणा, त्याचा जसा आकार, निमालिया तया अवकाशा,
त्याच्या अवकाशाला असलेला तो आकार एकदा संपला, निमालिया म्हणजे नाश झाल्यावर, नलगे मिळो जाणे आकाशा नाठाया, त्या माठातल्या आकाशाला, अवकाशाला बाहेरच्या आकाशाशी मिळण्यासाठी वेगळा प्रवास करावा लागत नाही. माठ फुटला की आपोआपच माठाच्या आतला आकाश आणि माठाच्या बाहेरचा आकाश एक होतं. तसं अविद्येचा पडदा संपला, अज्ञानाचा पडदा फाटला की जीवात्मा ब्रह्म आपोआपच होऊन जातो. त्याला ब्रह्म बनण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज लागत नाही. आता शीतोष्णाची आवाहनी, तेत सुख दुःखाची कडसणी, ये नसा माती काही बोलणी मानापमानांची. अर्थात मग शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान ही भाषाच तेथे संभवत नाही. जो मध्यावर आला त्याला दोन्ही टोक सारखी असतात. जे वर्तुळाचं केंद्र असतं त्या केंद्राला वर्तुळाचा समग्र परीघ आणि त्या परिघावरचे सगळे बिंदू तितकेच महत्वाचे असतात आणि ते सगळे तितक्याच अंतरावर असतात. वर्तुळाचं जे केंद्र आहे त्या केंद्रापासून तो परीघ जो आहे तो परीघातला कोणताही अंश पकडा तो त्या सेंट्रल पॉइंट पासून तितकाच दूर आहे, कोणताही पकडा. म्हणून जो मध्यावर आला त्याला सुखही तितक्याच अंतरावर आहे, दुःखही तितक्याच अंतरावर आहे. जशी त्याची भावना सुखाबद्दल आहे तशीच त्याची भावना दुःखाबद्दल आहे. असं का होतं हे आश्चर्य आहे मोठं. त्याला सुख आवडत नाही, दुःख नावडतं असत नाही. दोघांच्याही बद्दल तो समानच भाव ठेवतो. तो न्यूट्रल झालेला असतो, तो उदासीन झालेला असतो, तो कशानच बाधित होत नाही. तो बाधित झालाय असं बघणाऱ्याला एखाद्या वेळी वाटू शकतं, पण आतून तो यातल्या कशानच बाधित होत नाही. सुखानं सुखी होत नाही, दुःखानं दुखी होत नाही. एक ओळी मधली राहिली. तैसा देहाहंकारू नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीची आहे. अर्थात तसा ज्याचा हा मिथ्या देहाहंकार कारणासह नाश पावला तो मूळचाच सर्व व्यापक परमात्मा आहे. आता हे जे दृष्टांत दिलेत माऊलींनी त्या दृष्टांताचं सिद्धांतन लगेच माऊलींनी केले आणि पुन्हा त्या सिद्धावस्थेचा जो परिणाम आहे तिकडे माऊली वळले. पण त्या दोन दृष्टांतानंतर माऊली म्हणताय तैसा देहाहंकारू नाथिला, ज्यानं स्वतःच्या शरीराचा अहंकार नाथिला म्हणजे संपवला, नष्ट केला, हा समूळ जयाचा नाशिला, मुळासह ज्यानं अहंकार देहाचा नष्ट करून टाकला, तोची परमात्मा संचला आधीची आहे. त्याच्यामध्ये परमात्म्याचा संचार आधीच आहे, तो परमात्माच आहे. फक्त देहाचा अहंकार बाळगल्यामुळं तो जीवात्मा मी देह आहे मानायला लागला. देह मी आहे हे मानणं बंद केलं की मी परमात्मा आहे असं वेगळं मानण्याची गरज नाही. कारण देह मी म्हणण्याच्या आधी तो परब्रह्म रूपच होता. पुढं माऊली म्हणतायत आता शीतोष्णाची आवाहनी, आता मात्र त्याला शीत उष्ण, हे थंड आहे हे उष्ण आहे, किंवा हे सुख आहे हे दुःख आहे, सुख दुःखाची कडसणी, कडसणी शब्दाचा अर्थ आहे विचार. ये न समाती काही बोलणी मानापमानाची, न समाती म्हणजे संभवत नाही. त्याला मानापमान, शीतोष्ण आणि सुख दुःख यांचा कोणताही प्रभाव पडत नाही. मग याचा अर्थ असा आहे का की त्याला जो योगारूढ पुरुष आहे त्याला थंड थंड लागत नाही, गरम गरम लागत नाही, त्याला सुखाची सुख संवेदना जाणवत नाही, दुःखाची दुःख संवेदना जाणवत नाही, असं काही आहे का? मान अपमान सारखा वाटतो म्हणजे अपमान आणि मान यांच्यामध्ये तो साम्यावस्था कशी काय साधतो, शक्य आहे का हे? म्हणजे त्याला अपमान मान वाटतो का किंवा मान अपमान वाटतो का? हा थोडासा गंभीर प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर हे आहे, त्याला
गरम गरमच लागतं, थंड थंडच लागतं. साधू पुरुष जरी असला तरी त्याला गोड गोडच लागतं आणि तिखट तिखटच लागतं. पण गोड आणि तिखट या दोघांना तो समान मानतो. सुख असो किंवा दुःख दोघाला तो समान मानतो. याचा अर्थ असा की तो सुख आणि दुःख या दोघांनीही प्रभावित न होता दोघांनाही सारख्याच आवडीनं भोगतो, सारख्याच आवडीनं दोघांकडे बघतो. दोघांच्या बाबतीत त्याची संवेदना एकच असते, सारखीच असते. उष्ण उष्ण लागत असलं तरी त्या उष्णाच्याही बाबतीत तो तटस्थच असतो. थंड थंड लागत असलं तरी त्या थंडाव्याच्या बाबतीतही तो तटस्थच असतो. ना त्याची थंडाव्याकडून थंड म्हणून तक्रार असते, ना उष्णतेची उष्ण म्हणून तक्रार असते. ना तो अपमानाची निंदा करतो, ना तो मानाची अपेक्षा करतो. मान वाट्याला आला तर मानही तो त्याच तटस्थ भावनेनं स्वीकारतो ज्या तटस्थ भावनेनं तो अपमान स्वीकारेल. म्हणून अपमान झाला काय, मान मिळाला काय, त्याची साम्यावस्था बाधत नाही. सुख वाट्याला आलं काय, दुःख वाट्याला आलं काय, त्याची साम्यावस्था बाधत नाही. शरीराला उष्णाचा अनुभव आला काय, शीताचा अनुभव आला काय, सुख संवेदनेचा अनुभव आला काय, दुःख संवेदनेचा अनुभव आला काय, दोन्ही भावनेबद्दल तो समान भावना बाळगत असतो. आणि ही साम्यावस्था त्याला प्राप्त झाल्यामुळं ना तो सुखी होतो ना तो दुःखी होतो. तो नेहमी मध्यावर असतो. सुखामुळं लोक सुखावून जातात, दुःखामुळं लोक दुःखावून जातात. तो सुखानं सुखावत नाही, दुःखानं दुखावत नाही, दोघांच्या मध्ये तो असतो. म्हणून त्याला सुखही परिणाम त्याच्यावर करू शकत नाही आणि दुःखही त्याच्यावर परिणाम करू शकत नाही, कारण तो सुख दुःखातीत झालेला असतो. तुकोबराय सांगतायत, मानापमान गोवे अवघे गुंडोनी ठेवा. ज्यांना परमात्म्याला मिळवायचंय त्यांना मान आणि अपमानाला गुंडाळून ठेवून टाका. तुम्ही आज मानाला भुललात, तुम्हाला आज मान हवा हवासा वाटायला लागला, लोक आज तुमची स्तुती करायला लागले आणि तुम्हाला तुमची स्तुती आवडायला लागली. तुम्ही तुमच्या होणाऱ्या स्तुतीनं होरपळून गेलात, तुमची होणारी स्तुती तुम्हाला आवडायला लागली की समजायचं तुमचा अपमान तुम्हाला तितकाच त्रास देईल. तुम्ही जर स्तुतीनं आनंदी होत असाल तर अपमानानंही तुम्ही तितकेच बाधित व्हाल. आणि जो पुरुष असतो, योगारूढ पुरुष असतो, तो अपमानानं आपला अपमान झाला असं मानत नाही आणि मान झाल्यामुळं आपला मान झाला असं मानत नाही. दोन्ही ठिकाणी तो परमात्म्यालाच पाहतो. अपमान झाला तरी श्रेय देवाला. देवा, तुझी इच्छा होती म्हणून माझ्या वाट्याला अपमान आला, तुझी इच्छा होती म्हणून हे माझ्या बाबतीत घडले. मान मिळाला तुझ्यामुळे, त्याच्यामुळे मान मिळाला. स्तुती आपल्यामुळं कोणी आपली केलेली नाही, त्या परमात्म्यामुळं, त्या संतांमुळं आपली स्तुती झाली, आपलं कौतुक झालं. एवढंच मानायचं. याच्या पलीकडे काही मानलं की मग तो मान बाधला, आणि ज्याला मान बाधतो त्याला अपमान आणखी बाधतो. कारण द्वंद्वाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं राहिलं, सुखानं जो सुखावतो तो सुखानं जितका सुखावतो त्याच्या दुप्पट दुःखानं दुखावतो. मानानं जो सुखावतो तो मानानं जितका सुखावतो त्याच्या दुप्पट तो अपमानानं दुखावतो. द्वंद्वामधली एक बाजू जर तुम्हाला आवडायला लागली तर त्याची नावडती बाजू तुम्हाला आवडत्या बाजूनं जे सुख मिळाले त्याच्या दुप्पट दुःख देत असते. हा तत्वज्ञानातला, मानवी जीवनातला अनुभव आहे. कारण तुम्ही टोकाच्या एका बाजूला असता तेव्हा त्याच्या पलीकडचं टोक तुमच्या अनुभवाला येतं, तेव्हा तुम्ही या टोकापासून दुप्पट अंतरावर गेलेले असता. म्हणून सुखाच्या टोकावरून दुःखाच्या टोकावर गेलं की सुखाचं सुखावणं दुःखाच्या दुःखापेक्षा अर्ध बनून जातं. आणि म्हणून दुःख सुखाच्या सुखावण्यापेक्षा दुप्पट दुःख देतं. आणि म्हणून जो सुखावत नाही त्याला दुःखही दुखावू शकत नाही.
आणि म्हणून तो दोघांच्या मध्ये नेहमीचा उभा असतो. आणि मग त्याच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा मानापमान, सुखदुःख, शीतोष्ण यातलं काहीही संभवत नाही. जे जे वाटा सूर्यो जाये, तेऊ ते तेजाचे विश्व होय, तैसा तया पावे ते आहे तोच म्हणून. अर्थात हे पहा की सूर्य ज्या मार्गाने जातो तो सर्व मार्ग तेजोमय करतो. तसेच त्याच्या दृष्टीपुढे येणारी प्रत्येक गोष्ट त्याचं स्वरूपच असल्यामुळे येथे द्वंद्वाची भाषा संभवत नाही. मौलींनी आणखी एक दृष्टांत दिलाय. जे जे वाटा सूर्य जाये, सूर्य ज्या दिशेला जातो, ज्या वाटेला जातो, तेऊ ते तेजाचे विश्व होय. सूर्य स्थिर आहे एकाच जागेवर आहे, तरी सुद्धा पृथ्वीवर दिवस रात्र होत राहते. सूर्याच्या दिशेनं जेव्हा पृथ्वी येते किंवा पृथ्वीचा जो भाग सूर्याकडे तोंड करून असतो तिथं उजेड असतो. सूर्य जिथं जाईल तिथं उजेड आहे, जिथं सूर्य जाणार नाही तिथं अंधार आहे. जो ब्रह्मरूपत्वात विलीन झालेला आहे, ब्रह्मरूपाला जो प्राप्त झालाय, उपलब्ध झालाय, तो कुठेही जाओ त्याला ब्रह्मरूपताच दिसते, त्याला परमात्माच दिसतो. त्याच्या शिवाय त्याला दुसरे काहीच दिसत नाही. सूर्य जिथं जाईल तिथं प्रकाश बघतो. तसा योगारूढ पुरुष जिथं जाईल तिथं ब्रह्मरूपता पाहतो, परमात्माच पाहतो. तैसे तया पावे ते आहे तोच म्हणून. कारण तोच तो आहे ज्याला त्यानं मिळवलेलं आहे. ब्रह्मरूपता, परमात्मरूपता ही त्याची स्वतःचीच अवस्था आहे. तोच तो आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. तत्वम असी, तत्वम असी, तो मी आहे, तो ब्रह्म मीच आहे, मीच ब्रह्म आहे. तैसे तया पावे ते आहे तोच म्हणून. तोच ब्रह्मरूप असल्यामुळं तो जिथं जाईल तिथं आनंदच आनंद, ब्रह्मरूपताच त्याच्या वाट्याला येते. ती ब्रह्मरूपताच तो आपल्या नजरेनं बघत असतो, कारण त्याची नजरच द्वंद्वावर केंद्रित झालेली असते. देखे मेघौनी सुटती धारा, तिया न रूपती जैसिया सागरा, तैशी शुभाशुभे योगीश्वरा नवतियाने. अर्थात पहा, मेघापासून सुटणाऱ्या जलधारा अभिन्नत्वामुळे समुद्राला रूपत नाहीत, त्याप्रमाणे जो ब्रह्मरूप योगी त्यालाही शुभाशुभ कर्मे आपल्या स्वरूपाहून भिन्न असत नाहीत. जे आहे तो मीच आहे. माझ्याशिवाय या जगात दुसरं काहीच नाही. ज्याला मी आहे म्हणतो तो मीच आहे. ज्याला मी परमात्मा म्हणतो तो मीच आहे. ज्याला मी ब्रह्म म्हणतो तोही मीच आहे. आणि जो मी आहे तो ज्या सबंध अनंत ब्रह्मांडामध्ये भरून उरला, ते चैतन्य, ती ऊर्जा, ती एनर्जी सगळीकडे आहे. ती एनर्जी नाही अशी जागा नाही. विज्ञान सुद्धा म्हणतात अगदी एका पृथ्वी म्हणजे पृथ्वीपासून सूर्य प्रचंड किलोमीटर अंतरावर, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये थोडीही पोकळी जिवंत नाही. या सबंध सृष्टीत पोकळी म्हणून असं काहीच नाही. सगळी सृष्टी ऊर्जेनं ओतप्रोत भरलेली आहे. ऊर्जा नाही अशी जागाच नाही. पण ती जी ऊर्जा आहे, ती जी एनर्जी आहे, तिच्याशी आपल्याला तादात्म्य पावता यायला, आणि एकदा ते तादात्म्य प्राप्त झालं, एकदा ते चैतन्य रूपता एकदा प्राप्त झाली की मग या जगामध्ये जे आहे ते माझ्यापेक्षा भिन्न राहतच नाही. सगळं काही मीच आहे. मी ब्रह्म आहे याचा अर्थ ब्रह्म नावाची कोणती वस्तू आहे आणि तो मी आहे असं नाही. जे आहे तो मीच आहे, याला म्हणतात ब्रह्म.
माऊली याला खूप सुंदर उदाहरण दिले माऊलींनी. ज्याप्रमाणे समुद्रात पडणाऱ्या पाण्याच्या धारा, देखे मेघोनी सुटती धारा, ढगातून धारा सुटतात, त्या धारा पाण्याच्याच असतात. त्या न रूपती जैसिया सागरा, सागराला त्या पाण्याच्या धारा रूपत नाहीत, टोचत नाहीत. त्या धारांचा पाण्याला त्रास होत नाही, समुद्राला त्रास होत नाही. कारण ते पाण्याचे थेंब समुद्रातूनच तर ढगात गेलेले असतात. पाणी का पडतं? उन्हाळ्यामध्ये प्रचंड ऊन पडतं. उन्हामुळं पाण्याचं बाष्पीभवन होतं, पाण्याचं तापमान वाढतं. पाण्याचं तापमान वाढलं की जो सगळ्यात वरचा पाण्याचा थर आहे तो आपोआपच बाष्प रूपामध्ये तयार होतो. बाष्प त्या हवेच्या संपर्कात येऊन हवेच्या धक्क्यामुळं वर 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 जात जातो आणि जिथं ती हवा नसते तिथं तो स्थिर होतो. आणि तो स्थिर झाला की त्याच्या मूळ रूपामध्ये यायला लागतो. त्याचं मूळ रूप पाणीच असतं. आणि मग असं पाणी रूपात असलेलं सगळं बाष्प साचत 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 जात. आणि मग ते साचून साचून एक विशिष्ट ऋतू येतो. त्या ऋतूमध्ये त्या ढगांमधलं असलेलं पाणी, ढग म्हणजे पाण्याचंच एक रूप आहे, आणि तेच पाणी मग पुन्हा पडतं आणि पुन्हा समुद्रात येतं. मग समुद्रात वर पडलेलं ते पाणी समुद्रापेक्षा वेगळं आहे का? नाही, समुद्राचाच भाग आहे. काही काळासाठी समुद्रापासून दूर गेला, पुन्हा समुद्रात विलीन झाला. म्हणून समुद्राच्या धारांचा समुद्राला त्रास होत नाही. तसा जो ब्रह्मरूप झाला त्याला सुखानं सुख मिळत नाही, दुःखानं दुःख मिळत नाही. कारण सुखाला सुख देणारा, दुःखाला दुःख देणारा तोच असतो. आणि जो देणारा असतो तो जे दिलं जातंय त्यानं कधीच बाधित होत नाही. कारण बनवणारा हा नेहमी जे बनवलं जातंय त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असतो. ज्यानं सुख दुःख बनवलंय तो या दोन सुख दुःखाच्या पलीकडेच असणार. आणि म्हणून माऊली सांगतायत, तैशी शुभाशुभे योगीश्वरा नवती आने. आने म्हणजे दुसरे, भिन्न. अगदी पाण्यात वर पडणाऱ्या धारा समुद्राला वेगळ्या वाटत नाहीत, तसं योगीश्वर रूप जो झालेला आहे, असा जो योगीश्वर आहे, परमयोगी जो आहे, त्याला शुभ आणि अशुभ हे दोन नसतात. त्याला शुभही तेच, अशुभही तेच. याचा अर्थ शुभ अशुभ असतं आणि अशुभ शुभ असतं असं नाही. शुभही त्याला तेच असतं जे अशुभ असतं. आणि शुभ अशुभ दोघांच्याही पलीकडं त्याची संवेदना असते. जो हा विज्ञानात्मक भावो तया विवरिता जाहला वावो, मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची. अर्थात ह्या दृश्य जगताचा विचार करता ते ज्याच्या दृष्टीने मिथ्या ठरले त्यालाच पुढे विचार करता ज्ञान म्हणतात. ते आपलेच स्वरूप आहे असे त्याला प्रत्ययास येते. जो हा विज्ञानात्मक भाव, विज्ञानात्मक भाव म्हणजे सांसारिक भाव, मी देह आहे हा भाव, मी शरीर आहे हा भाव, मी ज्ञानेश्वर भोसले आहे हा भाव, मी प्राध्यापक आहे, लेखक आहे, वगैरे वगैरे, अमका तमका ढमका काय काय आहे, हे जर मला वाटत असेल तर हा माझा भ्रम आहे. याला म्हणायचं विज्ञानात्मक भाव. हा माझा सांसारिक भाव आहे, हा माझा भ्रममूलक भाव आहे. याच्या मुळात भ्रम आहे. कारण हे शरीर मी नाही. शरीर मी असतो तर शरीर मिळण्याच्या आधी मी नसतो. शरीर मिळण्याच्या आधीही मी होतो. शरीर संपल्यावरही मी असणार. म्हणून शरीर मी नाही. पण मी शरीर आहे असं मानायला लागलो की मग शरीराच्या संबंधानं जे जे ते मी माझ्याशी जोडायला लागलो. शरीरच माझं नाही पण मी शरीराला माझं मानलं. जे नाव माझं नाही, ज्ञानेश्वर हे माझं नाव नाही.
माझा जन्म वारीतला. मी जेव्हा जन्मलो तेव्हा सगळे आमच्या गावातले वारकरी वारीला गेले होते. माझे वडील गावीच होते, कारण डिलिव्हरी वगैरे आईची परिस्थिती म्हणून. आणि मग माझा जन्म झाला. मग आमच्या गावातले जे वारकरी इकडं पंढरपूर आळंदी वारीमध्ये होते, त्यांनी सांगितलं की महाराज, जर मुलगा झाला तर नाव ज्ञानेश्वर ठेवा, मुलगी झाली तर नाव मुक्ता ठेवा. आणि आम्ही जुळे झालो आणि मग माझं नाव ज्ञानेश्वर पडलं. या जन्माला आलेल्या शरीराला ज्ञानेश्वर हे नाव द्यायचं हे वारीतल्या काही लोकांनी ठरवलं. त्यांनी त्यावेळी दुसरं काही नाव ठरवलं असतं तर तेही नाव या शरीराला आलं असतं. शरीराला मिळालेलं नाव यादृच्छिक आहे, योगायोग, अपघात आहे तो. त्यांना वाटलं, त्यांनी दिलं, तुम्हाला पडलं. इथं मला वेगवेगळी नावं दिसत आहेत. काय, अनिल, मेधा, यशवंत, प्रणिता, जागृती, अमृता, शरद, लता, मनीषा, जयश्री, मोहन, गणेश, माधुरी, सुजाता, शिल्पा, चारुशिला, आशा, शुभांगी, दर्शना, ही सगळी नावं आपल्याला दिली गेलेली आहेत. आपल्या शरीराला जे नाव दिलं गेलंय त्याचा इतिहास बघितला तर तो यादृच्छिक आहे. योगायोगानं ते नाव आपल्याला जोडलं गेलं. कुणाला तरी त्या वेळेला, त्या क्षणाला, त्या प्रसंगात काहीतरी वाटलं की या शरीराला हे नाव द्यायचं, आणि ते नाव आपल्याला पडलंय. आणि ते जे नाव आपल्या शरीराला पडलंय ते आपण मरेपर्यंत माझं आहे, मी आहे असं मानायला लागलो. याला म्हणायचं विज्ञानात्मक भावो तया विवरिता जाहला वावो. आणि त्याचं जे विवरण आहे, त्याला जे मानणं आहे, त्यांचं जे विश्लेषण आहे, त्याचा जो पसारा आहे, तोच ज्याच्यासाठी वावो झाला. वावो शब्दाचा अर्थ आहे मिथ्या, खोटा झाला. ज्याला कळलं मी शरीर आहे हे खोटं आहे, माझं नाव जे आहे ते खोटं आहे, मी जे जे मानतो ते सगळं मिथ्या आहे, म्हणून खोटेपणाचा पसारा सगळ्या ज्यांना आवरता घेतला. मग लागला जब पाहो तव ज्ञान ते तोची. आणि मी जे हे नाही हे ज्याला कळलं त्याला मी काय आहे हे वेगळं कळण्याची गरज राहते. अज्ञान संपलं की ज्ञान प्राप्तीसाठी वेगळं काही लागत नाही. अज्ञानाचा नाश हीच ज्ञानाची प्राप्ती असते. मी जे नाही ते मला कळलं की आपोआपच मी जे आहे ते मला कळायला लागलं. म्हणून मी कोण नाही हे फक्त समजून घ्यायचंय. मी कोण आहे हे, मी कोण नाही हे नक्की कळलं की आपोआपच कळतं. म्हणून तया विवरिता जाहला वावो, मग लागला जब पाहो तव ज्ञान ते तोची. मग ज्ञान जे आहे ते ज्ञान आता तोच बनून गेलेला आहे. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्या आणि श्लोकांचं निरूपण आणि चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.